आणि बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे। कोल्हापूर त्याचबरोबर सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र जमवण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झालेली आहे। नागरी सेवा केंद्रामध्ये सकाळपासूनच महिलांची गर्दी पाहायला मिळते आहे। जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव सध्या या महिलांकडून केली जाते। डोमेसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट सरकारकडून रद्द करण्यात आलेली आहे। मात्र तरी देखील अशा ठिकाणी महिलांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि या संदर्भात कोल्हापूरवरून अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। भूषण, एकीकडे पीक विमा योजनेसाठी लोकांची गर्दी आहे, तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी देखील महिलांची तोफा गर्दी आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्यामध्ये राज्य सरकारने शिथिलता आणलेली आहे। त्याचबरोबर अर्ज भरण्याची मुदत देखील वाढलेली आहे। मात्र तरी देखील आपण बघतोय कोल्हापूरच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये महिलांची रांग पाहायला मिळते। महिलांबरोबर पुरुष देखील या रांगेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर कालच्यापेक्षा ही रांग थोडीशी ओसरलेली असली तरी अजूनही रांग कायम असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे ज्या घोषणा झाल्यानंतर गेले 2 दिवस राज्यभरामध्ये नागरी सुविधा केंद्रामध्ये महिलांची गर्दी पाहायला मिळालेली होती। एजंटांचा सुळसुळाट देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतरच राज्य सरकारने काही अटी त्यातल्या शिथिल केलेल्या आहेत। त्याचबरोबर या सगळ्या अर्ज भरण्याची मुदत देखील 15 जुलै पासून वाढवून ती 31 ऑगस्ट पर्यंत केली आहे। मात्र तरी देखील हे अर्ज घेण्यासाठी किंवा त्यासाठी जे लागणारे दाखले आहेत ते मिळवण्यासाठी अशा पद्धतीची गर्दी आहे ती पाहायला मिळते कोल्हापूर महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये। भूषण, तुम्ही आपल्यासोबत राहात। दुसरीकडे सोलापूरमध्ये देखील महिलांची मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणावरून सागर सुरवसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, मोठी गर्दी पाहायला मिळते आहे। काही शिथिलता देण्यात आलेल्या असल्या तरी महिलांच्या मात्र या रांगा दिसत आहेत। निश्चितपणे सागर, आपण पाहिले काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातले जे उत्पन्नाचं जे काही प्रमाणपत्र आहे त्याचबरोबरीने रहिवास दाखला अधिवास दाखला जो आहे त्यामध्ये शिथिलता दिलेली आहे। मात्र असं असलं तरी आपण पाहतोय सोलापुरातील सेतू सुविधा केंद्रावरती हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी रांगेमध्ये उभारलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं त्या संदर्भात की हे संपूर्ण अटी ज्या आहेत यातल्या त्या शिथिल करण्यात येतील आणि 31 ऑगस्ट पर्यंत जवळपास हे मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली होती। मात्र असं असताना देखील आज मोठ्या प्रमाणात महिला तिसऱ्या दिवशी देखील रांगेत थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत।